चमचम करते. तुम्ही कोणत्या कंपनीचं तेल फवारलं? सॉइल चार्जरची टेक्नॉलॉजी किंमत आहे. अच्छा, सॉइलच्या टेक्नॉलॉजी किंमत आहे. आता काल मार्केटला गेलो तुम्ही, तिथं व्यापाऱ्यांचं म्हणणं होतं की एवढी चमक कशी काय. मग कमी करून आणतो म्हणा. आपल्या कंपनीचं नाव सांगितलं तर म्हणे पहिल्यांदाच ऐकतो मी, कारण नाशिक जिल्ह्यामध्ये कुठे कुणाला विचारतो असेच मला असंच राहतं. माल असाच राहणार, त्याच्यात बदल काहीच होणार नाही. ते काय मला काय विशेष वाटलं चमक आणि जो सुगंध आहे, जो गावठी मालाला सुगंध असतो ना, त्याच टाईपचा सुगंध एकदम. तुम्हाला जो एकदम गावठीच्या लेवलला मार्केटला येईल. हायब्रिड असून तुम्ही जर पाहिलं, हा जो तुरा आहे ना, हा हायब्रिड कोथिंबीर येत नाही. नाही. आणि सगळ्यात मेन जे पानं जे तुमचे असे एकदम क्रंची झाले बघा. आहे. हे असं कातरलेलं पान, हे कातरलेलं पान बरं का. फक्त गावठीला येते. हा देशील. तुम्ही जर हायब्रिड व्हरायटी म्हटली ना, तिचं पान जॉईंट राहतं, पूर्ण जॉईंट आहे की नाही. म्हणजे असं जॉईंट पान राहतेच. म्हणजे तुम्ही जर विचार केला, याचं पान जॉईंट आहे, याचं पान कातरलेलं बघा, शेजारी दोन्ही पण पान आहे. हे बघा, मी काही सायंटिस्ट नाही, नाही नाही, बरोबर आहे. मी काही व्हरायटी काढलेली नाही, परंतु एस सिटी वैदिक मात्र मला माहिती आहे. म्हणजे हे दोन्ही पानं एकाच वनस्पती दिसतात, बरोबर आहे ना. परंतु दोन्ही पानं एकाच वनस्पती नसतात असे. पण गावठी सारखे पानं याला आले म्हणजे गावठीचे सगळे गुणधर्म याच्यामध्ये उतरले. मिल्क चार्ज पण जर एखाद्या जर्सी गाईला चारलं तर तिचं दूध, तिचं तूप, तिचं राहणं, तिचं शेण, तिचं वागणं, हे सगळं गावठी गाईसारखं होतं. सेम ह्या कोथिंबीरीत झालं. सगळं जे दिसत नाही, तिचं रान आहे, तिचा वास आहे, तिचं सगळ्या गोष्टीचे कडकपणा आहे, हा सगळा गावठी